महाकुंभ मेळाव्याला येणारे नागा साधूंचा इतिहास काय आहे आणि ते नग्न का राहतात, त्याचबरोबर इतरही त्यांची काय माहिती आपणाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा. कुंभ मेळावा आता चालू आहे. महाकुंभ मेळावा तो 2025ला उत्तर प्रदेशामधील प्रयागमध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून सुरू झालेला आहे आणि जगात सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरलेला आहे. 45 दिवस चालणारा हा कुंभमेळावा आणि या कुंभमेळाव्यात येणारे जे नागा साधू हे नक्की कोण आहेत, त्याचबरोबर ते नग्न का राहतात, त्यांचा इतिहास काय, त्यांना धर्मरक्षक का म्हटले जाते, याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यांना धर्मरक्षक का म्हटलेलं आहे, तर नाग म्हणजे नागा या शब्दाचा अर्थ नागापासून आलेला आहे. नागा म्हणजे पर्वत जे हालत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहतात, त्यांना नाग म्हणतात. हे नागा साधू बलवान आणि शक्तीचे प्रतीक आहे, जो कधीही डगमगत नाही, हालचाल करत नाही. नाग म्हणजे कधीही डगमगणार नाही असा विचारसरणीच्या साधूंना नागा साधू म्हटले जाते. आता हे नागा साधू नग्न का राहतात, तर जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्व काही गोष्टींचा त्याग करतो. त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघतो. यावेळेस गुरु त्यांना थांबवतात, कमरेला वस्त्र देतात, ज्ञानप्राप्तीसाठी ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात. गुरु थांबवीत असल्याने संन्यासी थांबतात, अन्यथा त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते. जे भिक्षू कपड्याशिवाय राहतात त्यांना नागा म्हणतात, त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मामध्ये नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाही. दिगंबर म्हणजे कसं आहे, तर जे वस्त्र परिधान करत नाहीत ते दिगंबर. त्यामध्ये आपले दत्त दिगंबर आहेत. तर अशा प्रकारे हे नागा साधू जे आपले हिंदू धर्माचे आहेत ते वस्त्र परिधान करत नाहीत, ते नग्न असतात, म्हणून त्यांना आपण नागा साधू म्हणतो. आणि ह्या कुंभमेळाव्यामध्ये म्हणजे महाकुंभ असू द्या, कुंभ असू द्या, दर येणाऱ्या ज्या सगळ्या मेळाव्यामध्ये ह्या नागा साधूंना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे प्रयागराज, उज्जैन, नाशिकला सुद्धा ते कुंभमेळा भरतो, हरिद्वारला भरतो. तर अशा ठिकाणी नागा साधूंना हे जात असतात आणि नागा साधू इथं पहिल्या स्थानाचं महत्त्व दिलेलं आहे. नागा साधूंचे आखाडे किती आहेत, बाकीची जी काही आपण माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण आता आपण नागा साधूंचा इतिहास, ते नग्न का राहतात आणि ह्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर प्राचीन काळामध्ये त्याचा इतिहास काय, तर प्राचीन काळामध्ये अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले केले. त्या आक्रमणांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीय विरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले आहेत. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढलेले आहे. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक, धर्मवीर असेही म्हटले जाते. तर त्यांना कसं आहे, म्हणजे शास्त्राबरोबर त्यांना शास्त्र तर आहे, त्याबरोबर शस्त्राची सुद्धा परंपरा आहे. तर नागा साधूंचा धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. नागा साधू हे जगद्गुरू आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यास तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड, खुकरी हे वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यामध्ये शस्त्राची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या 2500 वर्षापासून
दशनामी संन्यासी परंपरेतील नागा साधू ही परंपरा पाळत आलेले आहेत आणि त्या आखाड्यामध्ये शस्त्राची पूजासुद्धा करतात. आदिगुरु शंकराचार्यांनी राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी शास्त्रे आणि शस्त्राची परंपरा स्थापित केलेली आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आपण त्यांना शस्त्रधारी म्हणूनसुद्धा पाहतो. तर अशा ह्या नागा साधूंचा हा इतिहास आहे. तर याविषयीची माहिती आपण अजून खोल आपण करणार आहे. त्यांचे भोजन काय, ते नागासाधू कुठे राहतात, त्याचबरोबर त्यांची पूर्ण माहिती मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून देणार आहे. सर्वसाधारणपणे 3 व्हिडिओ करणार आहे आणि ह्यातला पहिला भाग आहे तो नागासाधू, आपण कुंभमेळाव्यात येणारे नागासाधूंचा इतिहास काय आणि नागासाधू हे नग्न का राहतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नागासाधूंचे आखाडे किती, नागासाधू होण्याची जी पद्धत आहे ती कशी असते आणि ते ह्या कुंभमेळा झाल्यानंतर किंवा महाकुंभ झाल्यानंतर ते कुठे जाऊन राहतात याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हे लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.